नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, बऱ्याच दिवसापासून एक भिजत घातलेलं घोंगडं म्हणून एक विषय फार चर्चेत आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांकडून मागणी होती की शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करण्यात यावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. काही दिवसापूर्वी माननीय बच्चू कडू साहेबांकडून एक आंदोलन छेडण्यात आलं, प्रचंड मोठं आंदोलन छेडण्यात आलं. बऱ्याच शेतकरी संघटनांनी त्यांना प्रतिसाद पण दिला. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केलं. चर्चेनंतर काही निकष समोर आले शेतकरी कर्जमाफी संदर्भात. ही अशी माहिती समोर आली की शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक कमिटी स्थापन करण्यात आली, एक समिती स्थापन करण्यात आली आणि ती समिती साधारण एप्रिल एंडिंगपर्यंत जो काही शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज आहे त्या संदर्भातली सर्व माहिती, सर्व डाटा गोळा करून ही राज्य शासनाला जमा करणार आहे आणि त्यानंतर साधारण 2 महिन्याने म्हणजे जून एंडिंगपर्यंत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देण्याचं आश्वासन त्यांनी माननीय बच्चू कडू साहेबांना दिलेलं आहे. आता ही कर्जमाफी नेमकं कशी होणार आहे, भूधारकतेच्या निकषानुसार होणार आहे की शेतकऱ्यांनी घेतलेली जी अमाऊंट आहे, जी रक्कम आहे, त्या रकमेच्या निकषानुसार होणार आहे, याबद्दल अजूनही काही निकष स्पष्ट झालेले नाही. त्यामुळं येत्या काळात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे की काही शेतकरी त्यापासून वंचित राहणार आहे, हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. धन्यवाद.